महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर। झिपलाईन करणाऱ्या पर्यटकाच्या सेल्फी कॅमेऱ्यात कैद झाला दहशतवाद्यांचा नरसंहार। भारत आणि फ्रान्समध्ये 26 राफेल विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटींचा करार। फ्रान्ससोबतच्या संरक्षण करारामुळे भारतीय सैन्याची ताकद वाढणार। दिल्लीमध्ये संरक्षण विभागाची महत्त्वाची बैठक। सत्ताधारी मंत्र्यांसह राहुल गांधी आणि इतर नेतेही उपस्थित। पहलगाम हल्ल्यानंतर घडामोडींना वेग। सापडला नाही असा एकही पाकिस्तानी नागरिक नाही। राज्यातील सर्व पाकिस्तानींची ओळख पटली आहे। शिंदेंच्या 107 पाक नागरिक असल्याच्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण। हल्ला करताना दहशतवाद्यांकडे तुमचा धर्म काय हे विचारण्यासाठी इतका वेळ असतो कुठे? धर्म विचारून गोळीबार केल्याच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवारांचं वादग्रस्त विधान। टीकेनंतर वडेट्टीवारांची सारवासारव। बैसरन खोऱ्यात दहशतवादी ड्रोननं हल्ला करणार होते, मात्र स्थानिकांच्या गर्दीमुळे हल्ल्याचा कट हुकला। तर दहशतवाद्यांनी सॅटेलाइट फोन वापरल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती। ईडीनं स्वतःचंच कार्यालय जाळून घेतल्याचा हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप। आगीवरनं विरोधकांचे सरकारला सवाल, तर कागदपत्र डिजिटल स्वरूपात सुरक्षित, ईडीचा दावा। एल्फिन्स्टन पुलाजवळच्या रहिवाशांचं पुनर्वसन त्याच परिसरात होणार। एमएमआरडीए मार्फत होणार पुनर्वसन, मंत्री आशिष शेलार यांची माहिती। केंद्राची जलजीवन योजना फेल, मंत्री नरहरी झिरवाळ यांचा दावा। दुष्काळाच्या मुद्द्यावरनं झिरवाळांची जलजीवन मिशन योजनेवर टीका। महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये छगन भुजबळ निर्दोष मुक्त कसे? अंजली दमानियांचा थेट सवाल। तर भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेला दमानियांकडनं उच्च न्यायालयात आव्हान। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन 2028 साली सुरू होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। तर प्रकल्पातल्या दिरंगाईवरनं फडणवीसांचा महाविकास आघाडीवरही निशाणा।